शिवदुर्गा सदन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ह्याच्या गेटच्या बाजूला जो गाळा नंबर 1 आहे त्याच्या बाहेर ओपन स्पेसमध्ये जे शेड अनऑथराइज पद्धतीनं शेड उभारणी केलेलं आहे आणि त्या शेड खाली अनऑथराइज व्यवसाय चालू आहे। त्या व्यवसायाच्या अनुषंगाने आपल्या गेटवरती खूप गर्दी होते। येण्या जाणाऱ्या सर्व लेडीज लोकांना, मुलाबाळांना व आम्हा सर्व लोकांना त्याचा खूप नाहक त्रास होत आहे। त्याच्याबद्दल त्यांचा जो नाश्ताचा फास्ट फूडचा व्यवसाय आहे त्या फास्ट फूडचे सर्व घाण सांबर चटणी पायाखाली आमच्या हमेशा येते आणि गटरामध्ये आम्ही याचे वारंवार व्हिडिओ शूटिंग्स वगैरे पण दिलेले आहेत। कचरा हमेशा नेहमी होत आहे। त्याच्याबद्दल आम्ही तक्रार कॉर्पोरेशन, पोलीस स्टेशन सर्व ठिकाणी केले आहे। इव्हन गाळे मालकांना सुद्धा केलेलं आहे। मालकांच्या निदर्शनास पण ह्या गोष्टी सर्व आणून दिलेल्या आहेत, तरी सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त ते लोक दुर्लक्ष करत आहेत आणि वारंवार सोसायटीतल्या मेंबर लोकांशी तुम्हाला जावा, जे काय करायचं ते करा, दमदाटी करतात, धमकी देतात। तर या संदर्भात कालही गोष्ट आमचे भुरे साहेब जे आहेत त्यांनी जाऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तर माझं सर्व लिगल आहे, माझं सर्व मी गाळ्याच्या समोर काहीही करेन असे दमदाटी करत राहतात। तर हे ओपन स्पेस म्हणजे कॉर्पोरेशन व पोलीस स्टेशन ह्या लोकांनी आम्हाला सहकार्य करून लवकरात लवकर याचा काय आहे ते पूर्ण बंदोबस्त करून द्यावा। कोणाला हे अलाउड नाही कोणत्याही व्यवसाय करण्यास। काही सुद्धा मिनिटे ते सोसायटीचे तसे पाहिलं तर ते मेंबरच नाही आहेत आणि सोसायटीची कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडं NOC किंवा परमिशन हे सोसायटीकडून त्यांनी कोणत्याही प्रकारे घेतलं नाही आणि सोसायटीने त्यांना कोणत्या प्रकारे असं सहकार्य केलं नाही असं होऊ शकत नाही, पण त्यांनी कोणत्याही गोष्टीची मागणी केलेली नाही आणि जो हे चाललेलं आहे। में रहता हूँ मैं और मुझे सिर्फ इतना ही कहना है कि जो नियम कानून है सब उसके हिसाब से ही चले, ठीक है ना। नियम कानून के बाहर कोई नहीं जावे। बात यूपी का नहीं, बात भैया का नहीं, बात मराठी का नहीं, बात कानून का है। जो कानून है उसके हिसाब से चले। तकलीफ है आपको? तकलीफ वही जो ये लोग बता रहे वही तकलीफ है। आप भी बताइए क्या तकलीफ है? अभी तकलीफ बताया ना उन्होंने, वो चेयरमैन है और बाकी सेक्रेटरी है ये, तो हम मेंबर है यहाँ के। तो अभी जो तकलीफ है उन्होंने बताया आपको। सिर्फ हमारा इतना ही कहना है कि जो कानून है सब उसके हिसाब से ही चले, ठीक है। कानून कोई नहीं तोड़े, बस ये।